जे झालं ते झालं. सगळ्याच कार्यकर्त्यांनी मनापासून बरं आपण काय कुठं कमी पडलो नाही, कुठला पक्ष बरोबर नसताना कुठल्या तिकिटावर नसताना सुद्धा आपण मागच्या निवडणुकीपेक्षा 4 मतं आगाऊच आपल्याकडं आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. अपक्ष असताना सुद्धा 80,000 मतं घेणं एवढं सोपं नाही आहे म्हणजे. तर त्या दृष्टीनं त्या बाबतीत जास्त आता डोक्यामध्ये विषय घ्यायची काही गरज नाही. तुम्ही सगळीजण म्हणत होता की बाबा एकत्र मीटिंग घ्यावी, पण आपल्याला हे करायचंच. आणि माझी स्वतःची जी भावना आहे किंवा राजकारणामध्ये मी 30 वर्ष काम करताना मी जिथं लोकांपुढं जातो, मतं घेतो, तर त्याच्या उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं आता आपल्याकडे गप्पा काय भरपूर हाणते ती. म्हणजे कोणी म्हणलं असेल 36 गावं तुटायची ती आता मामाजी येणार नाहीत, पण अजिबात काळजी करायची काय कारण नाही. माझी जन्मभूमी ती असली तरी कर्मभूमी आयुष्यभराची कर्मभूमी करा. आणि मी लय दमदार आहे सांगतो तुम्हाला. हां, त्यामुळे 36 गावं जरी तुटली तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझी कर्मभूमी कर्माळात ठेवणार आयुष्यभरासाठी. त्यामुळे अजिबात कोणी थोडक्यासाठी उगाच सुखाच्या झोपी काढत बसू नका. म्हणजे क्षणिक समाधान